बेनझीर भुत्तो नको म्हणूनच त्यांच्या पहिल्याच सभेत बॉम्बस्फोट झाला, जिथं रेहमान बोलोसनं त्यांना वाचवलं, पण दुसरा वार खाली गेला नाही, तो वारमावर बसला. बेनझीर त्या धमाक्यात मारल्या गेल्या. पण त्यांच्या मुळावर कोण उठलं होतं या प्रश्नाचं उत्तर फार चक्रावणार आहे. उत्तर आहे जनाब आसिफ अली झरदारी, जे बेनझीरचे पती होते. बेनझीरचा काटा काढला गेला आणि ते थेट राष्ट्राध्यक्ष बनले. 18 ऑक्टोबर 2007ची गोष्ट आहे. पाकिस्तानच्या कराचीमधली ही गोष्ट. रस्त्यावरची गर्दी म्हणजे असं वाटत होतं माणसांचा महापूर आलाय. जवळपास 30 लाख लोक होते त्या गर्दीमध्ये आणि प्रत्येकाला फक्त एकाच व्यक्तीची झलक पाहायची इच्छा होती. डॉटर ऑफ द ईस्ट म्हणजेच बेनझीर भुत्तो. तर तब्बल 8 वर्षांच्या वनवासानंतर पाकिस्तानात आपल्या मायदेशी परतले होते. सगळीकडे त्यांच्याच नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या. तुम्हाला इथे एक गाणं आठवत असेल, जिओ 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 बेनझीर. ते त्यावेळेला सुपर डुपर हिट झालं होतं. अशा या संगीतमय आणि एकंदर धुंद अशा वातावरणात एक अदृश्य असा एक धोका तिथं त्या वातावरणात प्रिव्हील होत होता. एका अदृश्य धोक्याचं सावट होतं आणि नेमकं तेच झालं. अदृश्य धोका काय? राहून राहून वाटत होतं ती जी भीती होती ना, ती भीती खरी ठरली. रात्रीचे 9-9:30 झाले असतील आणि अचानक पहिला एक जोरदार स्फोट झाला तिथं. त्यापाठोपाठ दुसरा स्फोट झाला. काही वेळापूर्वीचा सारा माहोल जो होता तो बदलला. एक राजकीय रॅली होणार होती तिथं. आता घोषणा नव्हत्या, तर लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आग होती आणि सुमारे 140 मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते. त्या धावपळीत, धुरांच्या लोटात आणि RDXच्या उग्र वासात एक व्यक्ती बेनझीर भुत्तो यांच्यासमोर ढाल बनून उभी होती. त्यानं बेनझीरांना सुरक्षा गराड्यातून बाहेर काढलं, आपल्या गाडीत बसवलं आणि सुरक्षितपणे बिलावल हाऊसपर्यंत पोहोचलं. बिलावल हाऊस म्हणजे भुत्तोंचं निवासस्थान. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती ना ती पोलीस अधिकारी होती, ना तो कमांडो होता, ना कोणी सुरक्षा रक्षक. खाजगी सुरक्षा आरक्षकही नव्हता. खरं तर तो होता पाकिस्तानचा एक वॉन्टेड गुन्हेगार. कराचीच्या अंडरवर्ल्डचा असा चेहरा ज्याच्या नावानं अख्खं शहर घाबरायचं, थरथरायचं. तो एक गँगस्टर होता, जो त्या रात्री देशाच्या माजी पंतप्रधानांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर बनला होता. धुरंधर चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा होताना दिसतात. आपल्या शेजारच्या पाकिस्तानात तर या सिनेमानं एक राजकीय वादळच उभं केलेलं आहे. चित्रपटात रेहमान डकेत या गुंडाला पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या जवळचा वगैरे असं दाखवण्यात आलंय आणि याच मुद्द्यावरून वाद पेटलाय. मी आज तुम्हाला याच विषयी थोडंसं सविस्तर समजावून सांगणार आहे की रेहमान डकेत आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी PPP यांच्यातल्या संबंधांचं नेमकं सत्य काय. हा राजकीय संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे म्हणजे 1947च्या फाळणीच्या काळात जावं लागेल. 47ला जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा लाखो मुस्लिम भारतातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेले. त्यातले बहुतांश लोक उर्दू भाषिक आणि सुशिक्षित होते. हे लोक संपूर्ण पाकिस्तानात न पसरता, म्हणजे तो जो काही पाकिस्तान दिसतो आपल्याला, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 तुकडे झाले होते. त्यातल्या पश्चिम पाकिस्तानबद्दल मी बोलतोय. पूर्व पाकिस्तानात मॅक्सिमम बंगाली भाषिक मुसलमान गेले होते. आता हे जे काही पश्चिम पाकिस्तानात जे लोक गेले होते ते त्या संपूर्ण पाकिस्तानात पसरले नाहीत. थेट देशाची आर्थिक राजधानी जी होती कराची, ती खऱ्या अर्थानं वसली होती. शहर वसलं होतं, तिथे जाऊन स्थायिक झाले. त्यांना तिथे मुहाजीर म्हटलं जायचं. मुहाजीरचा अर्थ होतो निर्वासित. 1970चं दशक येता येता या मुहाजिरांना असं वाटू लागलं की पाकिस्तानच्या राजकारणात त्यांना बाजूला सारलं जातंय. तिथे सिंधी आणि पंजाबी या लोकांचं वर्चस्व वाढत होतं. आता या भीती आणि संतापामधून एका नवीन आंदोलनाचा जन्म झाला. 1978ची गोष्ट आहे. कराची युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्यांनं एक संघटना स्थापन केली. विद्यार्थ्याचं नाव होतं अल्ताफ हुसेन आणि संघटनेचं नाव होतं ऑल पाकिस्तान मुहाजीर स्टुडंट्स ऑर्गनायझेशन. हीच विद्यार्थी संघटना पुढे जाऊन एक राजकीय पक्ष बनली, मुहाजीर कौमी मुवमेंट, MQM. 1980च्या दशकापर्यंत MQMने
कराचीच्या रस्त्यांवर आपली हुकूमत प्रस्थापित केली होती. हा असा पक्ष होता जो आपल्याकडे एक पक्ष आहे त्याच्याशी मिळता जुळता, जो मतपेटीत जेवढा मजबूत होता तेवढाच रस्त्यावर लढण्यातही पटायत होता. असं म्हटलं जातं की MQMने शहरात समांतर सरकार चालवायला सुरुवात केली होती. पाणी, वीज, नोकऱ्या आणि अगदी पोलिसांवरही त्यांचाच प्रभाव होता. आता या खेळात एंट्री होते दुसऱ्या एका मोठ्या पक्षाची. त्या पक्षाचं नाव पाकिस्तान पीपल्स पार्टी, PPP. हा मुळात सिंध प्रांतातला पक्ष होता. बेनझीर भुट्टो यांच्या त्या सगळ्या प्रांतातला, म्हणजे त्यांचाच पक्ष. पण कराची जी सिंधची राजधानी आहे तिचं त्यांचं काही चालत नव्हतं. कराची हा PPPचा बालेकिल्ला बनला होता. आता PPP समोर एक मोठी अडचण होती. त्यांच्याकडे कराचीमध्ये मतं तर होती, विशेषतः लियारीसारख्या भागात जिथे बलुचिस्तानमधून निर्वासित झालेले बलोच लोक मोठ्या प्रमाणात होते. पण मुहाजिर कोमी मुवमेंटची जी स्ट्रीट पॉवर होती, जे त्या स्ट्रीट पॉवरच्या म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं खळखट्याच्या तोडीचा मुकाबला करण्यासाठी PPPकडे ताकद नव्हती. जेव्हा जेव्हा राजकीय संघर्ष व्हायचा तेव्हा MQMचं नेटवर्क त्यांच्यावर भारी पडायचं. त्यामुळे PPPला अशा एका माणसाची गरज होती जो या गुंडागर्दीला गुंडागर्दीनंच कापेल, त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. आणि हा शोध संपला लियारीच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये. याच लियारीत एक नाव वेगानं उदयाला येत होतं, सरदार अब्दुल रहमान बलोच, ज्याला पुढे सगळे रहमान डकेत म्हणून ओळखू लागले होते. आधीपासूनच लियारी हा भाग PPP आणि भुट्टो कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जायचा. आणि याच लियारीत राहणाऱ्या रहमानच्या घरात गुन्हेगारी ही काही नवीन नव्हते. त्याचे वडील दादल आणि काका शेरू 1960 पासून कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होते. आता हे अंडरवर्ल्ड काय होतं त्यावरही मी एक वेगळा एपिसोड करणार आहे. पण हे जे लोक होते ते निव्वळ गुन्हेगार नव्हते. ते तत्कालीन मुस्लिम लीगसाठी मॅन अँड मसल पॉवर म्हणून काम करायचे स्वातंत्र्यपूर्व काळात. तर गर्दी जमवायची असेल किंवा विरोधकांना घाबरवायचं असेल त्या गर्दीच्या जोरावर, तर ते त्यांचं काम होतं. रहमानच्याही रक्तात हेच गुण होते, पण तो आपल्या वाडवडिलांपेक्षा 4 पावलं थोडा पुढे निघाला. PPPनं लियारीवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी रहमान डकेतला आपला लोकल स्ट्रॉंगमॅन बनवलं. खरं तर ही एक शुद्ध राजकीय डील होती. रहमान PPPसाठी लियारीचा किल्ला सांभाळणार, MQMला तिथे पाय ठेवू देणार नाही आणि बदल्यात सरकार आणि पोलीस त्याच्या गुन्ह्यांकडे, त्याच्या अपराधांकडे डोळेझाक करणार. साल 2001 मध्ये एक मोठं वळण आलं या सगळ्या गोष्टींना. लियारीचा जुना डॉन होता एक हाजी लालू, आणि त्या हाजी लालूचं बरंच प्रस्त होतं लियारी. तो जोवर जिवंत होता, तो त्याचं अस्तित्व होतं, तोवर रहमानचं काय फारसं चालत नव्हतं. आणि त्या हाजी लालूला अटक झाली. रहमानला तर मग मोकळं मैदानच मिळालं. रहमान डकेतनं या संधीचा फायदा घेतला आणि स्वतःला किंग ऑफ लियारी घोषित केलं. आता तुम्ही चित्रपटात तो अर्शद पप्पू आणि हे बाकीचे लोक जे बघितले, ज्यांच्याबरोबर रहमान डकेतचा उभा दावा दाखवलाय, संघर्ष दाखवलाय, ती सुद्धा एक वेगळी स्टोरी आहे. आता काय झालं होतं, इतक्या वर्षात रहमानला राजकारणाचा खरा खेळ समजला होता. त्याला ठाऊक होतं की फक्त बंदुकीच्या जोरावर राज्य करता येत नाही, तर इमेज महत्त्वाची असते. त्याने लियारीमध्ये रॉबिन हुडची भूमिका घ्यायला सुरुवात केली. गरिबी आणि बेरोजगारीनं ग्रासलेल्या लियारीत त्यानं रुग्णवाहिका सुरू केल्या. हॉस्पिटलमध्ये नुसतं पोचवलं नाही त्यांनी रुग्णांना, तर गरीब लोक जे होते त्यांच्या उपचारांची बिलं स्वतः भरली. लोक त्याला मसिहा समजू लागले. तर PPPलाही नेमका हाच माणूस हवा होता, जो मतही मिळवून देईल, सहानुभूती निर्माण करेल आणि विरोधकांनाही खेचून काढेल, ज्याच्याकडे मसल पॉवरही असेल. पण पडद्यामागे त्याचं खरं काम चालू होतं. हे सगळं रॉबिन हुडगिरी दाखवायला होती. मागे तो ड्रग्ज, जुगार आणि अपहरण. आणि अपहरण कशासाठी, तर खंडणीसाठी. हे सगळं सुरू होतं. बेनझीर भुट्टो यांच्या पुनरागमनाच्या वेळी, म्हणजे त्या जेव्हा परत आल्या पाकिस्तान, रहमानची ताकद प्रचंड वाढलेली होती. कारसाजला, जिथे हा पहिला हल्ला झाला बेनझीरवर, जो स्फोट झाला होता, त्या हल्ल्यात त्यानं बेनझीर भुट्टो यांचे प्राण वाचवले. तुम्ही इंटरनेटवर तसे फोटोजही आहेत म्हणजे त्या इन्सिडेंटचे, आणि त्यात तो दिसतोय रहमान बलोच. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे झालं काय की PPPमध्ये त्याच्या निष्ठेवर शिक्कामोर्तब झालं होतं. साल 2008 मध्ये पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन PPP सत्तेत आली.
आसिफ अली झरदारी देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले. आता रहमान डकेतचा सुवर्णकाळ सुरू व्हायला होता, कारण तो राष्ट्राध्यक्षांचा खास माणूस होता. झरदारी सरकारनं रहमानला एक नवीन जबाबदारी दिली. MQMचा प्रभाव कमी करण्यासाठी, त्यांचे वोट्स कापण्यासाठी त्याला एक संघटना, एक पक्ष बनवायला सांगितले गेले. आणि त्या पक्षाचं नाव जे होतं, सिनेमात पाहिलं तुम्ही, पीपल्स अमन कमिटी, PAC. ही खरं तर मिलिशिया होती, म्हणजे एक सशस्त्र टोळीच होती. हिचा उद्देश काय होता तर कराची आणि विशेषतः लियारीला सुरक्षित ठेवणं. पण कोणापासून? पोलिसांपासून नाही, तर MQM पासून. रहमाननं या कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर आपलं जाळं पसरवलं. तो आता स्वतःचं एक प्रकारचं समांतर असं सरकार तिथं चालवत होता. पण इथूनच कथेला एक असं वेगळं वळण लागलं, ज्याला इंग्रजीत बूमरँग म्हणतात ना, म्हणजे आपणच निर्माण केलेला राक्षस आपल्यावर उलटतो. रहमान डकेत आता इतका शक्तिशाली झाला होता की तो PPP मधल्या ज्या मोठ्या नेत्यांचं ऐकायलाच तयार नव्हता. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्यानं राष्ट्रपती झरदारींच्या सावत्र भावाला निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा द्यायला नकार दिला. हे थेट बंड होतं आणि राजकारणात बंडाची शिक्षा एकच असते, मृत्यू. PPPला समजलं होतं की ज्या वाघाला त्यांनी पाळलंय तो आता नरभक्षक झालाय. शेर के मुंह में खून लग गया. आता हा मोहरा संपवावा लागणार. रहमानला संपवणं हे सोपं नव्हतं. तर या कामासाठी कुणाला निवडायचं? मग एक चेहरा समोर आला, नाव कराची पोलिसांचा एक कडक आणि एक जिगरबाज अधिकारी, SSP चौधरी असलम. चौधरी असलम वर्षानुवर्ष रहमानच्या मागावर होताच, पण रहमान प्रत्येक वेळी निसटायचा. कधी वेषांतर करून निसटायचा, तर कधी लियारीच्या अरुंद गल्ल्यांमधून बाईकवर बसून पळून जायचा. पोलिसातही त्याचे खबरी होते, जे रेड पाडण्यापूर्वी त्याला सावध करायचे, आणि हा गायब. पण 9 ऑगस्ट 2009ची जी रात्र होती ती वेगळी होती. कराचीच्या बाहेरच्या म्हणजे आउटस्कर्ट्समध्ये शांतता होती. चौधरी असलम यांना पक्की माहिती मिळाली होती की रहमान डकेत आपल्या साथीदारांसह तिथून जाणार आहे त्या रस्त्याने. पोलिसांनी सापळा रचला. सिनेमात हा क्लायमॅक्सचा थरार जरासा वेगळा दाखवलाय. प्रत्यक्षात कराची शहराच्या बाहेरून जाणारा रिंग रोड जो काहीसा निर्जन असायचा, रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडी होती, त्या रस्त्यावर एका स्पॉटवर रहमानची गाडी येताच पोलिसांनी त्याला घेरलं. रस्त्यावरील जे दिवे होते ते असे उघडझाप करत होते आणि त्या अंधुक प्रकाशामध्ये गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूला अत्याधुनिक शस्त्र होती आणि त्या आवाजानं पूर्ण परिसर हादरला होता. हे जे काय चाललं होतं ते साधंसुधं एन्काउंटर नव्हतं, एक चकमक नव्हती, हे एक प्रकारचं युद्ध होतं. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला आणि जेव्हा बंदुका शांत झाल्या तेव्हा रस्त्यावर एक मृतदेह पडलेला होता. तो मृतदेह होता कराचीचा बेताज बादशाह रहमान डकेतचा. MQMचं वर्चस्व मोडण्यासाठी PPPनं रहमान डकेत सारख्या पात्रांना जन्म दिला. त्यांना वाटलं होतं की आपण सेफ साईड या आगीशी खेळू, आपल्या हात काय भाजणार नाही. पण एक वेळ अशी आली की याच आगीनं संपूर्ण कराची शहर बेचिराग केलं. शहराला आग लागली, शहर होरपळून निघालं. या स्टोरीतला एक महत्त्वाचा भाग, बेनझीर भुट्टो या लष्कराच्या कारवाईला टाळून देशाबाहेर पळाल्या होत्या त्या जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर. त्या परत येऊन निवडणुका लढवणार हे समोर दिसत होतं. पण त्यांच्या करिश्म्यानं PPP निवडणुका जिंकली तर असती आणि पंतप्रधानही बेनझीर भुट्टोच बनल्या असत्या. त्यांच्या नावावर मतं तर मिळवायची होती, पण त्या PM बनलेल्या नको होत्या, राष्ट्राध्यक्ष बनलेल्या नको होत्या. त्यावेळेला जे काही पाकिस्तानची जी काही लोकशाही संरचना होती त्यानुसार. आणि बेनझीर भुट्टो नको म्हणूनच त्यांच्या पहिल्याच सभेत बॉम्बस्फोट झाला, जिथं रहमान बोलोचनं त्यांना वाचवलं. पण दुसरा वार खाली गेला नाही, तो वारमावर बसला. बेनझीर त्या धमाक्यात मारल्या गेल्या. पण त्यांच्या मुळावर कोण उठलं होतं या प्रश्नाचं उत्तर फार चक्रावणार आहे. उत्तर आहे जनाब आसिफ अली झरदारी, जे बेनझीरचे पती होते. बेनझीरचा काटा काढला गेला आणि ते थेट राष्ट्राध्यक्ष बनले. हा कट कसा शिजला? रहमान बलोच आणि दाऊद इब्राहिम यांचं नाव या कटा संदर्भात घेतलं जातंय. सिनेमातही मला वाटतं त्याचा उल्लेख आहे. ती स्टोरी नेमकी काय हे समजून घेऊया, पण पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये. मी एक वेगळा एपिसोड त्यावर बनवणार आहे. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार रिजनल. धन्यवाद. नमस्कार.